चला रोखूया आत्महत्या आता विद्यार्थ्यांना समजून घेऊ. विश्वास त्यांच्यावर दाखवून असे आत्महत्येला उत्तर देऊ. जन्माला आलोय जगण्यासाठी, भेटण्यासारखं नका मरू, लढत राहावं योद्धासारखं, मरणाचा विचार नका करू. सांगते प्रणिता देसाई सुजन हो, थोडा तरी बोल शिका. शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या, मांडते युवकांची भूमिका. शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या, मांडते युवकांची भूमिका. सुजन हो नमस्कार. शैक्षणिक ताणामुळे होणारी विद्यार्थ्यांची आत्महत्या, त्यांची कारणे, आकडेवारी, परिणाम सारा येतो. पण हा यक्ष प्रश्न सोडवणं हे फक्त शासन, पालक, पोलीस अधिकाऱ्यांचे आणि शिक्षकांचे काम नव्हे, तर यात युवकांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. युवक म्हणजे समाजातील दुसरा पोलीसच म्हणावा लागेल, कारण युवकांमध्ये बऱ्याच चर्चा करतात. एक तरुण म्हणून त्यांच्या नजरा सदैव तीक्ष्ण असतात. जरा कुठे खुट्ट झालं तर या तरुणांचा जमाव गोळा होतो. आपल्या ताकदीच्या जोरावर प्रत्येक समस्येवर तोच तर रामबाण उपाय शोधतो. म्हणूनच युवकांनी वेळोवेळी मनोरंजनातून, निखळ संवादातून खरं आयुष्य कसं जगावं याचे उपदेशपर डोस त्यांनी घ्यावे. शाळेत होणारा त्रास, मित्रांची चेष्टा मस्करी, रॅगिंग, विषयांची भीती, शिक्षकांची भीती, शाळेबद्दल अनास्था, परीक्षेचा अथवा निकालाचा तणाव याबाबत युवकांनी नेहमीच दक्ष राहावे. मनात जिद्द, विश्वास आणि यश मिळवणारच हा कणखर बाणा अंगी बाळगला पाहिजे. तू प्रयत्न कर, बघ यश तुझेच आहे, असा आत्मविश्वास एक मित्र म्हणून जर युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी निखळ संवादातून निर्माण केला तर नक्कीच विद्यार्थी आत्महत्येचा प्रश्न निकालात निघू शकतो. समस्या कोणतीही असो आपण सोडवू. गणित, विज्ञान, इंग्रजीची आपणच दांडी उडू. खेळामधून विषय सारे या युवकांनी व विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. बरेच विद्यार्थी अभ्यासात कच्चे असतात, त्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो. अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांशी, पालकांशी बोलायला भीती वाटते. तेव्हा युवकांनी अशा विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण हितगुज साधले पाहिजे. मला जे काम आवडेल तेच मी करेन असे प्रत्येक विद्यार्थ्याने मनावर रुजवावे. शिवजयंती, नवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती अशा पवित्र दिनी डॉल्बीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा याच तरुणांनी पुढाकार घेऊन संस्कार वर्गाचे आयोजन करावे. मनोरंजनाचे खेळ घ्यावे, मनोरंजनात्मक स्पर्धा घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर चर्चा घडवून आणाव्यात, जेणेकरून युवकांच्या मनातील विचार व समस्या या सर्वांसमोर येतील. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, त्यांची स्वप्ने, त्यांचे विचार यांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ म्हणजे आजचा युवक वर्ग. म्हणूनच युवकांनी सर्वांसोबत मित्राचे नाते जोडावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती नाहीशी होईल. ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी या युक्तीप्रमाणे हर एक विद्यार्थी आपल्या समस्येवर तोडगा काढेल. त्यांचे मानसिक, शारीरिक खच्चीकरण होऊ न देणे हे सर्वस्वी आजच्या युवकावर अवलंबून आहे. मग काय मंडळी, पटतंय की नाही? समाज, शासन, शिक्षक, पालक आणि प्रामुख्याने युवक जेव्हा विद्यार्थ्यांना समजून घेतील, त्यांचे मित्र बनतील, तेव्हा नक्कीच विद्यार्थी आत्महत्या आणि शैक्षणिक ताणावर रामबाण उपाय मिळालेले असतील. शेवटी जाता जाता एक संदेश अवश्य देईल, जेणेकरून आमचे हे विचार आणि विद्यार्थी आत्महत्येसारखा ज्वलंत प्रश्न तुमच्या सदैव लक्षात येईल. तूच आहे सका सोबती, निष्पाप विद्यार्थ्यांचा आधार. हेच बळ लढण्याचे तर नाही दिसणार विद्यार्थी लाचार. युवा शक्तीच्या बळावर युवकांनो करा एकच काम, चला घालूया शैक्षणिक ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर लगाम. चला घालूया शैक्षणिक ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर लगाम. धन्यवाद. जय भारत.